इयत्ता 7वी कविता 17वी थेंब आज हा पाण्याचा भाग 1. मुलांनो, आपल्याला तहान लागली की आपण काय करतो? मॅडम, तहान लागली की आपण पाणी पितो. बरोबर. तहान लागली की पाणी प्यावेच लागते. पाणी ही सर्व सजीवांसाठी जीवनावश्यक गोष्ट आहे. जर हेच पाणी नाहीसे झाले तर काय होईल? मॅडम, पाणी नाहीसे झाले तर पृथ्वीवरील सगळे जीव मरून जातील. अगदी बरोबर. म्हणूनच पाणी हे अमूल्य आहे आणि या पाण्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. निसर्ग पाण्याचे मोल जाणतो, परंतु माणसे पाण्याचा दुरुपयोग करताना दिसतात. म्हणूनच कवयित्री सुनंदा भावसार यांनी आपल्या थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या माध्यमातून मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आता आपण ही कविता पाहूया. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा. मुलांनो, कवयित्रीच्या मते शब्दांपेक्षा त्याच्या अर्थाला जास्त किंमत आहे. म्हणून त्या म्हणतात, शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा खूप मौल्यवान असतो. म्हणून त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग योग्य केला पाहिजे. मुलांनो, आज आपल्याला पाणी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. म्हणून आपण या पाण्याचा हवा तसा वापर करतो. पण एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि काही ठिकाणी पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही. अशा वेळी आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळते. म्हणून कवयित्री म्हणतात की आज आपण हा पाण्याचा थेंब हा गाण्याचा विषय करूया, म्हणजेच पाण्याची महती गाऊया. मॅडम, बहुमोलाचा म्हणजे काय? मुलांनो, बहुमूल म्हणजे पुष्कळ मौल्यवान. पाणी हा आपल्या जीवनातील मौल्यवान बहुमूल असा घटक आहे. मुलांनो, आता आपण पुढील कडवे पाहूया. मोती बनली सरसरीती, सारे मापानी धनी सा. मोती बनली सरसरीती, वर्षी मधल्या सरीतुनी. माळ ओवती निसटून जाती, बावरते जणू परी कुणी. या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझा रे जिण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा. मॅडम, वावरणे म्हणजे गोंधळणे का? अगदी बरोबर. वावरणे म्हणजे गोंधळून जाणे. मुलांनो, कवयित्री पुढे म्हणतात की पावसाचे जे थेंब पडतात ते जणू काही मोतीच आहेत आणि त्या मोत्यांचा तू संचय कर, म्हणजे संग्रह कर. प्राणी, पक्षी, मानव या सर्वांना पाण्याची गरज असते. म्हणूनच जीवन जगण्यासाठी तू पाण्याची साठवणूक कर, असे कवयित्री सांगतात. मुलांनो, आपण हिरे मोती हे मौल्यवान मानतो, म्हणूनच ते काळजीपूर्वक वापरतो. बरोबर ना? मग पाणी सुद्धा मौल्यवान आहे, मग ते का नाही आपण जपून वापरत? मॅडम, आपण धरण बांधून पाणी साठवतो ना? बरोबर, आपण धरण बांधून पाणी साठवतो. पण पावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवतो का? मॅडम, ते कसे करू शकतो? का नाही करू शकत? आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की याबाबतही काहीतरी करू शकतो. फक्त तसा विचार करणे गरजेचे आहे. कवयित्री सुद्धा आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मॅडम, संचय कर म्हणजे साठवण कर, बरोबर ना? अगदी बरोबर. मॅडम, जिण्याचा म्हणजे काय? मुलांनो, जिण्याचा म्हणजे जगण्याचा. कवयित्री म्हणतात, या पाण्याच्या थेंबाचा म्हणजे या मोत्यांचा संचय कर, साठवण कर, कारण हा प्रश्न तुझ्या जगण्याचा आहे. आभाळातून पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. अशा या प्रत्येक थेंबाला तू साठवून ठेव. मुलांनो, या कडव्यात कवयित्रीने पावसाच्या थेंबाचे किती सुरेख वर्णन केले आहे. पहा, वर्षा ऋतूत कोसळणाऱ्या सरीतून हे पाण्याचे थेंब मोत्यांसारखे येतात. जणू एखादी परी मोत्याची माळ ओवत असावी आणि तिच्या हातून दोरा निसटून तो मोती खाली ओघळावेत. तसे ते दृश्य आहे.
आपण ओवत असलेली माळ निसटून मोती ओघळल्यासारखे ती परी जणू काही बावरून जाते, असे वर्णन या कवितेत आले आहे.